नमस्कार. सांस्कृतिक ठेवा या संस्कृती जपणाऱ्या तुम्हा सर्वांच्या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते. दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी आपण मराठी भाषा दिवस साजरा करतो. हा दिवस महान कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. कुसुमाग्रजांनी आपल्या लेखणीतून मराठी भाषेला अभिमान, ताकद आणि जागतिक ओळख दिली. त्यांच्या कविता या केवळ शब्द नव्हत्या, त्यातून क्रांती झाली. ती आत्मसन्मानाची ज्योत बनल्या. कुसुमाग्रजांनी आई हा सुंदर शब्द बोलण्यासाठी आपल्या भाषेचे माध्यम उपलब्ध करून दिलं. आपण त्यांच्यामुळे आज आपल्या भावना आपल्या शब्दात मांडू शकतो. आज या कुसुमाग्रजांसाठी काहीसं लिहावंसं वाटलं तर थोडीशी कृतज्ञता त्यांच्यासाठी. आजपर्यंत तुम्ही आम्हाला शब्द दिले, विचार दिले, स्वाभिमान दिला. आदरणीय विष्णू वामन शिरवाडकर, तुम्ही फक्त कवी नव्हता, तुम्ही मराठी मनाचा आवाज होता. तुमच्या कवितेतून आम्हाला जगण्याची दिशा मिळाली. तुमच्या लेखणीने अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची हिंमत मिळाली. तुमच्या शब्दांनी आम्हाला शिकवलं की भाषा ही केवळ संवादाचं साधन नसतं, ती असते आत्म्याची ओळख, अस्तित्वाचा अभिमान. तुम्ही मराठीला केवळ शब्द दिले नाहीत, तर तिला कणा दिलात. तिला डोकं वर करून उभं राहायला शिकवलंत. आज आम्ही नव्या युगात जगतो आहोत. मोबाईलच्या स्क्रीनमध्ये गुंतलो आहोत. भाषा बदलत आहे, सवयी बदलत आहेत. पण एक गोष्ट अढळ आहे, ती म्हणजे तुमच्या शब्दांची ज्वाला. तुमची कविता मनात आजही चेतना जागवते. तुमचे विचार आजही स्वाभिमानाची ठिणगी पेटवतात. आज आम्ही तुम्हाला फुलांनी नव्हे तर वचनांनी वंदन करतो. आजच्या दिवशी कुसुमाग्रजांना आपण वचन देऊयात की आम्ही मराठी जपू, आम्ही मराठीचा सन्मान करू, आम्ही तुमच्या विचारांची परंपरा पुढे नेऊ. कारण जोपर्यंत या भूमीत एकतरी मराठी हृदय धडधडत आहे, जोपर्यंत एखादं मूल आई असं पहिला शब्द उच्चारत आहे, जोपर्यंत अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा एकतरी युवक उभा आहे, तोपर्यंत तुम्ही जिवंत आहात. आमच्या शब्दात, आमच्या स्वप्नात आणि आमच्या स्वाभिमानात. आजच्या या मराठी भाषा दिनाच्या दिवशी आपण इतर भाषाही शिकूया, पण मराठीचा अभिमान अधिक बाळगूयात. कारण ज्या माणसाला स्वतःच्या भाषेचा अभिमान नसतो, त्याला स्वतःच्या अस्तित्वाचाही अभिमान नसतो. मराठी भाषा म्हणजे आईसारखी असते. आई जशी आपल्याला निस्वार्थ प्रेम देते, तशीच मराठी भाषा आपल्याला ओळख देते. आज सोशल मीडियाचा काळ आहे. मोबाईल, इंटरनेट, यूट्यूब, इंस्टाग्रामचा काळ आहे. आपण मराठीत कंटेंट तयार करू शकतो आणि मराठीला डिजिटल जगातही पुढे नेता येऊ शकतं. मराठी भाषा टिकवायची असेल तर ती बोलली पाहिजे, ती लिहिली पाहिजे आणि अभिमानाने ती वापरली सुद्धा पाहिजे. इथे मी माझ्या विचारांना पूर्णविराम देते. तुम्हालाही कुसुमाग्रजांचा आदर वाटतो का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.